अनंत कथा अध्याय 43. सिद्धमुनी नामधारकाला म्हणतात, सायमदेव ब्राह्मण संगमाला जाऊन स्नान करून आला आणि श्री गुरुनाथाची पूजा करू लागला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, आज अनंत चतुर्दशी आहे, तू अनंताची पूजा कर. तो म्हणाला, देवा तुम्हीच माझे अनंत आहात. ते ऐकून श्री गुरूंनी हे व्रत किती प्रख्यात आहे, पूर्वी कोणी केले इत्यादी व्रताचार त्या ब्राह्मणाला कथन केला. पूर्वी कौरवांच्या बरोबर द्यूत कर्म करून पांडव आपले राज्य हरवून बसले. त्यांच्या कपाळी वनवास आला. त्या घोर अरण्यात असताना सुद्धा कौरवांनी त्यांना काही कमी त्रास दिला नाही. त्यांनी नाना तीर्थे व्रते आचरली. त्यांना वैराग्य उत्पन्न झाले. त्यांचे कष्ट पाहून भक्तवत्सल श्रीकृष्ण त्यांच्या भेटीला आले. पांचही बंधूंनी त्यांना नमस्कार करून विनंती करण्याला आरंभ केला. देवा, तुझ्यासारखे छत्र असता आम्हाला किती बरे कष्ट भोगावे लागत आहेत. आम्हाला आता राज्य प्राप्तीचा उपाय सांगाल का? तेव्हा श्रीकृष्णाच्या मनात कृपा उपजली. ते म्हणाले, सर्व व्रतामध्ये उत्तम व्रत म्हणजे अनंत व्रत आहे. ते तुम्ही त्वरित आचरले तर तुम्हाला सत्वर राज्यप्राप्ती होईल. तेव्हा श्रीकृष्णाला नमन करून युधिष्ठिराने विनंती केली, देवा, या व्रताचे विधिविधान आम्हाला सांगावे. श्रीकृष्ण म्हणाले, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी दिवशी हे व्रत आचरण करावे. तुला याविषयी एक कथा सांगतो, ऐक. क्रतयुगामध्ये सुमंतू नावाचा एक विप्र होऊन गेला. त्याची भार्या दीक्षा नावाची महान पतिव्रता होती. त्याची कन्या सुशीला गृहकृत्यामध्ये फार कुशल असून मोठ्या भक्तिपूर्वक देवतार्चन करीत असे. दैवयोगाने एके दिवशी सुमंतूची भार्या निवर्तली. त्यामुळे त्याच्या अनुष्ठानाला व्यत्यय येऊ लागला. म्हणून त्याने पुन्हा लग्न करून घेतले. त्या पत्नीचं नाव कर्कशा असून नावाप्रमाणेच तिचा स्वभाव होता. आपला पती व कन्या याच्याबरोबर ती सदा भांडण करीत असे. सुशीला कन्या आता उपवर झाली होती. तिच्या लग्नाची सुमंतूला काळजी लागली होती. एके दिवशी कौंडिन्य ऋषी त्यांचेकडे आले असता त्यांनी सुशीलेला मागणी घातली आणि सुमंतूने आनंदाने कन्यादान केले. सुमंतूने आपल्या जमाताला आषाढ व श्रावण हे 2 महिने आपल्या घरी ठेवून घेतले. पण ती सावत्र आई काय त्यांना सुखाने राहू देते. ती नित्य भांडण उकरून काढू लागली. म्हणून कौंडिन्याने जवळच निराळा आश्रम करून राहण्याचे ठरवले. सुमंतू म्हणाला, आता सर्वसिद्धा त्रयोदशी जवळच आली आहे. उत्तम मुहूर्त आहे तुमच्या प्रस्थानाला. तेव्हा निघा म्हणजे झाले. कन्या जामाताची बोलवण करण्यापूर्वी त्यांना उत्तम पक्वान्याचे भोजन घालावे असा सुमंतूचा विचार होता. पण कर्कशाचं ती स्वयंपाकघराचे दार बंद करून आत बसली. दार काही केल्या उघडीना. मग सुमंतूला गव्हाचा कोंडा सापडला तेवढा त्यांना बांधून देऊन निरोप दिला. दोघे रथावर बसून निघाले. मध्यान्हकाळी कौंडिन्य नदी तीरावर अनुष्ठानाकरिता उतरले. ऋषी अनुष्ठानाकरिता बसले होते तेव्हा बराचसा स्त्री समुदाय सुंदर रेशमी वस्त्रे परिधान करून नदी तीरावर व्रते करीत बसलेल्या सुशीलेच्या दृष्टीस पडलाय. ती त्यांना म्हणाली, तुम्ही हे कसले व्रत करिता? मला हे विस्तारपूर्वक सांगता काय? मग त्यांनी अनंत व्रताच्या पूजेसंबंधी तिला सर्व माहिती सांगून त्या म्हणाल्या, सुशीले, बैस आणि आमच्या बरोबरच पूजा कर. सर्व सुवासिनींना मिळून तिला एक रेशमी दोरा दिला. त्यात 14 गाठी बांधून तिने पूजा केली. आपल्या जवळ असलेल्या गव्हाची कोंड्यापैकी अर्ध्याचे वाण देऊन सुवासिनींना हळदी कुंकू लावून ती आपल्या रथाजवळ आली. ऋषी आपले अनुष्ठान संपवून तेथे आले आणि दोघेजण रथात बसून निघाले. जाता जाता मार्गात त्यांना अमरावती नावाचे नगर लागले. तेथील लोक यांच्या सामोरे आले आणि त्यांनी कौंडिन्याला आपल्या नगरीचा अधिपती केला. पुढे अनंताच्या प्रसादाने या दंपतींनी ऐश्वर सुखाचा उपभोग पुष्कळ काळ घेतला. पुढे एके दिवशी सुशीलेच्या हातातील अनंत दोरा पाहून कौंडिन्याने तिला विचारले, आम्हाला वशीकरण करण्यासाठी तू हा दोरा बांधला आहेस काय? ती म्हणाली, हा अनंत दोरा आहे. मी ह्या व्रताची पूजा केली म्हणून तुम्हाला हे ऐश्वर प्राप्त झाले आहे. ऋषी संतापाने ओरडला, कुठला अनंत? माझ्या तपाचरणाचे हे फळ आहे. असे म्हणून त्याने तो दोरा हिसकून घेऊन अग्नीत टाकून दिला. सुशीलेने लागलीच तो दोरा काढून घेऊन दुधामध्ये बुडविला. हाय देव,
कोपल्यावर ऐश्वर्याची हानी व्हायला कितीसा वेळ लागणार. शत्रूने त्याचे राज हिरावून घेतले, घर जळून गेले. ईश्वराचा अवकृपा झाल्यावर नेसायला सुद्धा वस्त्र उरले नाही. देवापुढे दैवाची मात्रा कशी चालणार. अरे रे. मग त्याला पश्चाताप झाला. त्याने नेम केला की श्रीमदनंत भेटेपर्यंत आपण काही अन्नपाणी घ्यायचे नाही. आपल्या पत्नीसह तो अरण्यात भटकू लागला. मार्गामध्ये त्याला एक फळाफुलांनी बहरलेला आम्रवृक्ष दिसला, पण त्याच्याकडे कोणीही पक्षी जात नव्हते. गवताहून हिंडणारी एक सवत्स धेनू उभी दिसली, पण तिला काही ते हिरवेगार गवत खाता येत नव्हते. 2 सरोवर अशी दिसली की त्यांचे पाणी एकमेकात मिसळत होते, पण ते इतके निरुपयोगी होते की कोणताही पक्षी त्याला तोंड लावित नव्हता. पुढे जाता जाता एक खोंड, बैल, गाढव, हत्ती असे प्राणी दिसले. या सर्वांना तुम्हाला अनंत भेटला काय असे तो वेड्यासारखे विचारित होता. अनंत अनंत असे म्हणत तो जमिनीवर बेशुद्ध पडला. इतक्यामध्ये एक वृद्ध ब्राह्मण जवळ आला. त्याला हाका मारून उठवून तो म्हणाला, चल, तुला श्रीमदनंत कोठे आहे तो दाखवितो. ते निघाले. त्यांना एक अपूर्व नगरी दिसली. तेथे एक रत्नखचित सिंहासनावर अधिष्ठित असलेले श्रीमदनंत त्यांच्या दृष्टीला पडले. कौंडिण्याचे त्याची स्तुती अत्यंत भक्तिभावाने केली. लक्ष्मी रमण अनंत प्रसन्न झाला. त्याच्या वराने कौंडिण्याला पुन्हा राज्यप्राप्ती झाली. ऋषिकेशाने धर्माला ही कथा सांगितल्यावर त्याने या व्रताचे आचरण भक्ती पुरस्सर केले आणि अनंत प्रसादाने पांडव पुन्हा राज्य पावले. श्री गुरुनाथांच्या मुखातून ही कथा ऐकून सायमदेवाने संतोषाने या व्रताचे आचरण केले. पुढे आपल्या भार्या पुत्रांना आपल्या गावाकडे पाठवून देऊन सायमदेव श्री गुरुची सेवा करीत गाणगापुरामध्ये राहिला. अध्याय 43 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.